देखील पाहिलंय, त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये काय होईल पाहायचंय. 9 चेंडू 22. आणखीन एक आक्रमण, हवाई हल्ला या ठिकाणी केला जातो आणि बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. कदाचित काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. धनंजय यावेळेला मात्र एक वेगवान फटका पाहायला मिळाला कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे पोहोचताना पाहायला मिळत आहेत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल. हो 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 हो, आता आम्हाला प्रश्न एवढाच पडला होता की रनआउट कोण होतंय. पुढे पुढे निघाली आहे मॅच, कारण 18 चेंडू आणि 36 ची मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. आणखीन एक बिग हिट, याही वेळेला हवाई हल्ला, हवाई सफर, सिक्सर. मॅच मध्ये तर पाहिलं तर इकडे MS11 तारापूर आली आहे सुद्धा, परंतु ECK म्हणतायत आम्ही मॅच सोडणार नाही, प्रयत्न करणार. बॉलिंग साठी जर पाहिलं तर येत आहेत प्रतीक. पहिलाच बॉल एका वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न अगदी खोलवर होता. एक धाव तिकडे घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. चेंडूची फेकी, 2 धावा कंप्लीट होत आहेत. पाहायला मिळते धावा 4 चेंडू. ACK वॉरियर्स त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर MS तारापूर. काय मॅच रंगतदार पाहायला मिळते. दुसऱ्या डावामध्ये ही रंगत पाहायला मिळते. प्रतीक मोरे जायचे खेळाडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. धनंजय अजूनही मॅच संपली नाहीये. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. यावेळेला फटका खेळलाय, आक्रमण केलंय. धनंजयने मात्र या बॉलवर मोहर उमटवताना पाहायला मिळाली आहे. धनंजय या नावाची आणि जाई या गावाची. वाह, काय मॅच फिनिश केली या ठिकाणी. जबरदस्त विजय या ठिकाणी साकार होताना पाहायला मिळालाय. परंतु पराभूत होणाऱ्या संघाला अजूनही एक संधी असणार आहे. परंतु या ठिकाणी अभिनंदन आम्ही करू MS11 तारापूर संघाचं.